मोहोळ 13 मैल वळसंग रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलाय। तब्बल 740 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। तर नव्या रस्त्यामुळे प्रवास सुरक्षित आणि जलद होणारे आमदार सचिन कल्याण शेट्टींचा हा दावा आहे। पुण्यात मध्यरात्री खरं तर छत्रपती शिवाजी महाराज या पुलाखाली आग लागल्याची घटना घडली आहे। मोठ्या प्रमाणात कचरा पेटल्याची देखील घटना समोर आली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात खरं तर यश मिळाले। मध्यरात्री 1च्या सुमारास मनपा भवन लगत छत्रपती शिवाजी महाराज पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा पेटल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाची 2 वाहनं आणि जेसीबीची मदत घेत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेत कुठलंही नुकसान झालेलं नाही। यवतमाळच्या मारेगाव या ठिकाणी बसस्थानकाच्या प्रलंबित कामाविरोधात खरतर सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ गोलर यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले। गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यात त्यांचे 21वे उपोषण असून महिनाभरात बसस्थानक पूर्ण करून लोकार्पणाची तारीख जाहीर करण्याची त्यांनी मागणी केली। प्रशासनाच्या वारंवार आश्वासनांनंतरही काम अपूर्ण असल्याने प्रवाशांना उन्हात पावसात उभं राहून मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार गोलर यांनी व्यक्त केला। भिवंडी पालिका क्षेत्रातील समाविष्ट कामतघर ताडाळी या गावची गावदेवी आणि समस्त भिवंडीकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ देवीची यात्रा आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। देवीच्या यात्रेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी ग्रामस्थांसह अनेक भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सायंकाळी निघालेल्या पालखी सोहळ्यात कामतघर येथील ज्येष्ठ नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे गटनेते मनोज काटेकर, संदीप भोई यांसह कामतघर ताडाळी येथील अनेक ग्रामस्थ, अबालवृद्ध, स्त्री पुरुष भाविक सहभागी झाले होते। साध्वी सैल ही फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 झाली आहे। साध्वी सैलचं गोवा या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साध्वीचं अभिनंदन केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।